तो भराव एवढा झाला साहेब, जो पाणीची जागा तिथंच भराव केला आता रेल्वेने. आणि रेल्वेवर प्रसिद्ध मागच्या वेळेला तुम्ही आल्यानंतर थांबवला होता भराव, पण ते रात्रीचे काम करतातच चालू. म्हणून शब्द दिला होता, तुम्ही तिसऱ्या दिवशी काम रात्री चालू केलाय. इथे शब्दावर काय विश्वास ठेवायचा आम्ही रेल्वेवाल्यांच्या? शेती फुकटच जाणार आहे. जीवितहानी, शेतीची नुकसानी आणि बाकीचे काही विषय ते तुम्ही आधी पहिले उपाययोजना करा, नंतरच कामाला सुरुवात करा, हे आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे. कर्जत तहसीलदार धनंजय जाधव यांनी रेल्वे कारशेड प्रकरणात ग्रामस्थ, रेल्वे विभाग आणि पाटबंधारे विभाग यांच्यात यशस्वी मध्यस्थी करत महत्वाचा निर्णय घेतलाय. पूर परिस्थिती रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना पूर्ण होत नाहीत तोपर्यंत रेल्वेचे माती भरावाचे काम पूर्ण बंद ठेवण्यात येईल असे लेखी आश्वासन प्रशासनाच्या बैठकीत देण्यात आले. तसेच तज्ञांचे मार्गदर्शन आणि अहवाल मागून त्यानुसार कामांना गती देत सर्व उपाय पूर्ण झाल्यानंतरच रेल्वेच्या पुढील कामांना सुरुवात करावी असा निर्णय देखील ग्रामस्थांच्या एकमताने घेण्यात आलाय. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात भिवपुरी रोड ते कर्जत दरम्यान सुरू असलेल्या रेल्वे कारशेडच्या माती भराव कामामुळे परिसरातील नैसर्गिक नाले आणि पाण्याचे प्रवाह अडवले जात असल्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली होती. यामुळे आगामी पावसाळ्यात वावे, बेंडसे, भातगाव, पारडी, कोशाणेवाडी आणि आसपासच्या परिसरातील गावांना पुराचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो अशी चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर आज कर्जत प्रशासकीय भवन येथे 5 गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र येत तहसील कार्यालयावर धडक मोर्चा घेऊन आले होते. या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनीही पाठिंबा दिला होता. बैठकीदरम्यान तहसीलदारांनी संबंधित रेल्वे अधिकारी आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना समोरासमोर बसवत ग्रामस्थांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. कारशेडच्या माती भरावामुळे भातशेती, घरे आणि गावांना पुराचा फटका बसू शकतो अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त करत प्रथम ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली. दरम्यान यावेळी नदी पात्रातील गाळ काढणे, दगड फोडून नदीची खोली वाढवणे, बॅकवॉटर नाल्याची क्षमता वाढवणे, काही ठिकाणी अरुंद झालेल्या नदीपात्राचे रुंदीकरण करणे तसेच जुन्या टाटा पॉवर कंपनीच्या पुलासंदर्भात उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तज्ञ संस्थांकडून अहवाल मागून त्यानुसार कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. दरम्यान ग्रामस्थांनी पुढील काळात प्रत्येक गावातून काही प्रतिनिधींना एकत्र आणत संयुक्त कृती समिती स्थापन करण्याचा प्रस्तावही मांडण्यात आलाय. रेल्वे विभागाने माती भरावानंतर संरक्षक भिंत उभारण्याची तयारी सुरू केली होती. मात्र त्यामुळे पाण्याचा प्रवाह अधिक अडवला जाऊन परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता व्यक्त करत ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवलाय. त्यानंतर हे कामही तत्काळ थांबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यावेळी रंजना धुळे यांनी ग्रामस्थांची बाजू मांडत पुराचा धोका कमी होईपर्यंत आणि नागरिकांना न्याय मिळेपर्यंत आम्ही ग्रामस्थांसोबत ठामपणे उभा राहणार अशी भूमिका स्पष्ट केली. तहसीलदार धनंजय जाधव यांनी सर्व विभागांना समन्वयाने काम करण्याच्या सूचना देत पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबवण्यावर भर दिलाय. ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेल्या या चर्चेनंतर प्रशासनाची भूमिका महत्वाची ठरली असून आता जाहीर उपाययोजनांची अंमलबजावणी कितपत वेगाने होते याकडे सर्वांचे लक्ष लागले. तेथील मेट्रो कार शेडचा जो भराव सुरू आहे त्या अनुषंगाने वावे, बेंडसे, भातगाव या परिसरातील गावातील ग्रामस्थ यांनी आज निवेदन देऊन सदर भरावामुळे येत्या पावसाळ्यामध्ये पूरस्थिती निर्माण होऊ शकेल असे निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने आज तहसील कार्यालय कर्जत येथे आपण सर्व संबंधित ग्रामस्थ आणि रेल्वेचे अधिकारी आणि पाटबंधारे खात्याचे अधिकारी यांच्या देखत सविस्तर या विषयाबद्दल चर्चा करण्यात आली. सदर चर्चेमध्ये या प्रकल्पामुळे पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी जे VJTIच्या तज्ञ व्यक्तीने जे काही रिपोर्ट दिलेला आहे त्या अनुषंगाने ही बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली आणि ज्या अल्पकालीन उपाययोजना त्या तज्ञ समितीने आपल्याला सुचवल्या आहेत तर त्याच्याबद्दल आपल्याला काय कार्यवाही करता येईल याबद्दलही ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा झाली. या मेट्रो कार शेडचं काम, भरावाचं काम हा थोडे दिवस हे अल्प मुदतीच्या ज्या उपाययोजना आहेत की ज्यामुळे पूरस्थिती निर्माण होणार नाही या होईपर्यंत रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सदरचे काम तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्याचे मान्य केलेले आहे आणि यामध्ये नियमानुसार जास्तीत जास्त गतीनं यथोचित कामकाज करण्याच्या सर्व यंत्रणेला सूचना दिलेल्या आहेत. नमस्कार. आज या ठिकाणी जे सावरगाव आणि कोशाणे यांच्यामध्ये रेल्वेने कारशेड उभारणी केलेली आहे त्याच्या विरोधामध्ये
उल्हास नदीच्या तीरावर असलेली वावे, बेंडसे, त्याचबरोबर भातगाव, बारडी आणि कोशानेवाडी येथील ग्रामस्थांनी धडक मोर्चा आयोजित केला होता आणि त्या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पाठिंबा दिला होता। या ठिकाणी सन्माननीय तहसीलदार साहेब यांच्याशी निवेदन दिल्यानंतर सांगोपाग चर्चा झाली। त्यावेळी त्यांनी रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनाही बोलावलं होतं, इरिगेशनच्या अधिकाऱ्यांनाही बोलावलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांनी एक सविस्तर ज्यावेळी चर्चा झाली त्यावेळेस ग्रामस्थांनी मांडलेले मुद्दे असे होते की सर्वसामान्य परिस्थिती असताना सुद्धा पावसाळ्यामध्ये पूर आल्यानंतर या गावांचा सर्व कर्जत तालुक्याशी संपर्क तुटतो आणि अशा वेळेस जेव्हा रेल्वे प्रशासनाकडून कारशेड उभारणी होत असताना 5 ते 6 फूट त्यांनी जे भराव टाकलेला आहे त्यामुळे निश्चितच उल्हास नदीचा प्रवाह बदलून या गावांमध्ये ते पाणी शिरून जीवितहानी होईल, त्याच बरोबर पर्यावरणाची हानी होईल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावर शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह होत असतो अशा शेतीचंही नुकसान होईल आणि मातीची धूप सुद्धा होईल। हे सर्व मुद्द्यांवर चर्चा झाल्यानंतर त्यावेळेस समोरून म्हणजे रेल्वे प्रशासनाने हमी दिली की ज्या काही तातडीने तंत्रशुद्ध पद्धतीने उपाययोजना करता येतील त्या आम्ही निश्चितच येणाऱ्या ह्या 10-15 दिवसामध्ये करू आणि तशी हमी सुद्धा तहसीलदार साहेबांनी सुद्धा दिलेली आहे आणि तोपर्यंत रेल्वे प्रशासन जे काही भरावाचं काम आहे किंवा इतर जे काम त्यांचं चालू आहे रेल्वे कारशेड उभारणी करता ते पूर्णपणे बंद ठेवण्यात येईल अशी त्यांनी हमी आज दिलेली आहे।